रोल बोलिए तो शुरू करता हूँ। जय महाराष्ट्र। मी अजय राजेंद्र मोहन अरोरा, सिडको N1। आज आमच्याकडे आमची पीजीचं उद्घाटन झालेलं आहे। पीजीचं नाव आहे वीणा होमस्टे। आमच्याकडे सगळे कंपनी मधले मुलं राहतात, जसे की स्टरलाइट, वखाड, टोयोटा, बेल्जियम वॅफल, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट बँक, प्रोझोन मॉल मध्ये काही शोरूम्स आहेत, रिलायन्स मॉल आणि एक शू का शोरूम है, उसके बच्चे हमारे पास, त्यांचे मुलं आमच्याकडे राहतात। त्यांची राहण्याची सुविधा आहे आणि त्यांना जेवणाची पण सुविधा आहे। तर त्याचा आज उद्घाटन होतं, त्या प्रसंगी आम्ही सगळे इकडे जमा झालेलो आहे। धन्यवाद। उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? डॉक्टर वेरागडे हे होते उद्घाटनासाठी। आपलं जे आज उद्घाटन झालेलं आहे, आपल्या याचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? त्याचं नवीन जे लोक होऊन बघतात किंवा काहीतरी सुविधा होते, आपलं खास वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य असं आहे की आपलं एकदम डेडिकेटेड आहे। एका बेडरूम मध्ये ना 3 बेड, 3 वॉर्डरोब आणि 1 टॉयलेट, म्हणजे 3च मुलं राहतात। मी सुरुवात केली त्याचे 15 दिवसातच हे भरलं। त्याच्यानंतर काही मुलं आले माझ्याकडे की नाही आम्हाला तुम्ही ऍडजस्ट करा, पण ते ऍडजस्ट नावाची गोष्ट आमच्याकडे नाही। तुम्ही सुद्धा बघू शकता। त्यांना वायफायची सुविधा आहे का? आहे करून अंडरटेकिंग घेतात त्यांच्याकडून? हे बघा, जे मुलं येतात ना त्यांच्याकडनं आम्ही जसं आपण भाडे करारनामा करतात तसंच भाडे करारनामा त्या मुलांसोबत करतात। त्यांचे 2 ID कार्ड, कोणते 2 ID कार्ड चालतात मला? आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन कार्ड, हा 5 पैकी 2 घेतो मी। आणि त्यांचा कंपनीचा ID सुद्धा आम्ही घेतात, कारण की हे सेफ्टी नॉर्म्स साठी आम्हाला गरजेचं आहे। जेवणाची वगैरे काही व्यवस्था आहे का? हो, जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। आमचं किचन आहे, तिकडे जेवण तयार होतं मेसचा, ते लोक पण खातात आणि बाहेरचे पण डब्बे मेसवाला पुरवठा करतो। सर्वसामान्यांना परवडणारे असे रेट आहे आपले? रेट कसे? रेट बघा, एका मुलासाठी आम्ही 5,500 रुपये राहण्याचे आणि 3,000 रुपये जेवणाचे। कारण की डेडिकेटेड आहे तर थोडा महाग आहे, पण जे मुलं राहतात तिकडे त्यांना विचारा, ते खाली करायला तयार नाहीये। आणि एखादं जाणार आहे तर ते अगोदरच मला कोणतरी रेफरन्स आणून देतो, म्हणजे इतका प्रतिसाद चांगला आहे। अगदी घरच्या सारखी व्यवस्था, घरी राहण्यासारखे त्यांना वाटते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा इथे दुरावा वाटत नाही, आपुलकी वाटते। आपुलकी निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या किंवा बाहेर गावातून लोक इथे येतात उद्योग करण्यासाठी किंवा रोजगार करण्यासाठी, त्याला काय आव्हान करणार तुम्ही? हे बघा, जे लोक येतात ते आता माझ्याकडे इतकी छान सुविधा आहे, तर त्यांना हे याचा ऍडव्हान्टेज भेटू लागला। तर ते माझ्याकडे जागा असली तर मी देऊ शकतो त्यांना, काहीच प्रॉब्लेम नाही। कुठे कोणी आलो तरी त्याचं इथे स्वागत आहे। अजय राजेंद्र अरोरा। लोकांबरोबर आपल्याला संपर्क करायचा असेल तर त्याची काय व्यवस्था आहे? माझा मोबाईल नंबर आहे 98 500 15 255। 24 तास मी उपलब्ध आहे आणि राजकारणात पण आहे, त्याचे पण मला भरपूर कॉल्स। नागरिकांमध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वे केला की तुमचं नाव कधी स्वीकृतीसाठी पुढे येत आहे, त्याबद्दल काय सांगा? हे बघा, मी नगरपालिकामध्ये उभा होतो अपक्ष म्हणून, पण 116 मध्ये एकही अपक्ष निवडून आला नाही। त्याच्यानंतर काय झालं, आमचे जे मी ज्या पार्टीसाठी मी काम करतो, एकनाथ शिंदे गट, परत मी साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना आग्रह केला की कॉप मेंबर साठी तुम्ही मला यावेळेस मला प्रेफरन्स द्या। तर माझा फार प्रयत्न चालू होता। मी मुंबईला पण गेलो होतो, एकनाथ शिंदे साहेबांशी पण भेटून आलो। तर आहे, माझं नाव पुढे आहे, आता नॉमिनेशन आहे, तर तुम्हाला माहिती येते कुणालाही भेटू शकतो आणि मला काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात। पण मी फ्रंट रनर आहे, मी रेस मध्ये आहे, पण मी तयारी चालू आहे माझी। ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये हे इलेक्शन होणार आहे, तर त्याच्यासाठी पण 8ही जिल्ह्यामध्ये माझे प्रतिनिधी काम करू लागले। हे राजकारणामध्ये येऊ इच्छितात आणि पूर्ण जोराने प्रयत्न करत आहेत। हे आपल्या टेनिस कोर्ट जे आहे एंट्री मध्ये, त्याचे हे प्रायोजक आणि तिथले त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या कोर्टची। एंट्री टेनिस कोर्टला तर आमचे 4 ग्रुप्स आहेत, 40 लोकांचा, आणि मी लीड करतो तिकडे, म्हणजे ग्राउंड मेंटेनन्स पासून
ग्रुप मेंबर्स अपॉइंट करणे आणि सगळं म्हणजे तिकडचं व्यवस्थापन माझ्याकडेच आहे. हे धन्यवाद. आर एम अरोरा साहेब म्हणून इथले मराठवाड्याची जी ओरिजिनल सीड कंपनी होती, ज्यांनी पूर्ण मराठवाड्यात हरित क्रांती केली. अमेरिकेवरून हायब्रिड सीड आणले यांनी मोठ्या प्रमाणात, खास म्हणजे सोयाबीन, मधुमक्का, ज्वारी आणि हायब्रिड सगळ्या प्रकारची अन्नधान्य आणि त्याचे ऍग्रिकल्चर म्हणजे त्याची पेरणी, त्याचं संगोपन आणि त्याचं ट्रेडिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या गोष्टी ऍग्रिकल्चर मधल्या, ह्या मराठवाड्यात सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस केल्या त्यांनी. आणि त्याच्यानंतर यांचे चिरंजीव हे देखील इथले उद्योग आपले प्रायोजक आहेत, एक प्रकारचे उद्योजकही आहेत. आणि यांनी आता उद्योगाला सुरुवात केलेली आहे. सुरुवात केली घरापासून त्यांनी सगळ्यात पहिले एक हॉस्टेल बनवले, पीजी हॉस्टेल. आणि ते आता त्यांनी आज पावभाजी सेंटरची सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला इथे बोलावलेले होते आणि लहानपणापासून मी यांना पाहतो. हे अतिशय चांगले उद्योजक आहेत आणि मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thank you very and press the bell icon. Never miss an update.